नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक भोईडेवी, रयत शिक्षण संस्थेचे SHGM महाविद्यालय कोपरगाव. विद्यार्थी मित्र, आज आपण सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत BCom भाग सेकंड सेमिस्टर थर्ड कॉर्पोरेट अकाउंटिंग ह्या विषयाचा CBCS पॅटर्न 2019 नुसार जो काही रिवाइज सिलेबस आलेला आहे त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. तर आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण प्रथम बघणार आहे की ऑब्जेक्टिव्ह ऑफ द कोर्स, त्यानंतर सिलेबस आणि सगळ्यात शेवटी मेथड्स ऑफ इव्हॅल्युएशन्स, पासिंग अँड इव्हॅल्युएशन्स क्रायटेरिया. त्यामध्ये पहिला पॉईंट आपला आहे की ऑब्जेक्टिव्ह ऑफ द कोर्स. विद्यार्थी मित्र, आपल्याला जो काही कॉर्पोरेट अकाउंटिंग हा विषय ह्या वर्षी शिकायचा आहे, हा मुळात का शिकायचा आहे, ह्या मागच्या ऑब्जेक्टिव्ह काय आहेत ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर सेमिस्टर थर्डच्या रिलेटेड काही ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला दिलेले आहेत, ते आपण पहिल्यांदा डिस्कशन करणार आहोत. त्या संदर्भात आपण चर्चा करूया. त्यामध्ये पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे टू अक्वायर द स्टुडंट्स विथ नॉलेज अबाउट व्हेरियस कन्सेप्ट, ऑब्जेक्टिव्स अँड ॲप्लिकेबिलिटी ऑफ सम इम्पॉर्टंट अकाउंटिंग स्टँडर्ड्स असोसिएटेड विथ टू कॉर्पोरेट अकाउंटिंग. बघा विद्यार्थी मित्र, आपण जे काही अकाउंटिंग करत असतो, हे अकाउंटिंग करत असताना आपल्याला काही रूल्स, काही नियम पाळावे लागतात. आता हे रूल्स, हे नियम याचा बेस घेऊनच आपल्याला आपल्या बिझनेसचं, आपल्या कंपनीचं अकाउंटिंग हे करावं लागतं. आता हे अकाउंटिंग करत असताना हे रूल्स, हे नियम्स कुठून येतात, तर त्यासाठी आपल्याला अकाउंटिंग स्टँडर्डची गरज भासते. म्हणजेच काय, अकाउंटिंग स्टँडर्ड्स म्हणजे काय, अशा प्रकारचे काही रूल्स असतात, काही नियम्स असतात, जे काही त्याचा वापर करून आपल्याला आपल्या बिझनेसचं, आपल्या कंपनीचं अकाउंटिंग हे करावं लागते. आणि ह्या अकाउंटिंग स्टँडर्डचा यूज करून एक प्रकारे आपल्या बिझनेसमधील जे काय अकाउंटिंग आहे त्याची युनिफॉर्मिटी निर्माण व्हावी, त्यासाठी अकाउंटिंग स्टँडर्डचीही गरज असते. मग आपल्याला ह्या विषयामध्ये काय शिकायचं आहे, तर अकाउंटिंग स्टँडर्ड्स म्हणजे काय, त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, त्याची कन्सेप्ट काय आहेत, आणि कॉर्पोरेट अकाउंटिंगच्या रिलेटेड काही इम्पॉर्टंट अकाउंटिंग स्टँडर्ड्स आहेत ते कोणते आहेत, त्या संदर्भात आपल्याला ह्या विषयामध्ये माहिती घ्यायची आहे. त्यानंतर दुसरं ऑब्जेक्टिव्ह आहे आपलं टू डेव्हलप अंडरस्टँडिंग अमॉंग द स्टुडंट्स ऑन द डिफरन्स बिटवीन कमेन्समेंट अँड इनकॉर्पोरेशन्स ऑफ कंपनी अँड द अकाउंटिंग ट्रीटमेंट फॉर ट्रान्झॅक्शन्स ड्युरिंग द 2 phases. आणि त्यानंतर दुसरं महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ह आहे हा विषय शिकण्यामागचं, तर विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारे अंडरस्टँडिंग डेव्हलप व्हावी. कशा संदर्भात, तर कमेन्समेंट आणि इनकॉर्पोरेशन्समधील डिफरन्स ह्या संदर्भात, इनकॉर्पोरेशन म्हणजे काय आणि कमेन्समेंट म्हणजे काय ह्या संदर्भात त्यांच्यामध्ये त्यांना माहिती मिळावी, ह्या उद्देशानं आपल्याला हा विषय शिकण्याची गरज आहे. मग आता कमेन्समेंट म्हणजे काय आणि इनकॉर्पोरेशन म्हणजे काय, तर कमेन्समेंट म्हणजे काय, जेव्हा तुम्ही एखादा बिझनेस स्टार्ट करण्याचं किंवा कंपनी स्टार्ट करण्याचं ठरवत आहे, त्यालाच काय म्हटलं जाते, कमेन्समेंट असं म्हटलं जाते. आणि इनकॉर्पोरेशन म्हणजे काय, जेव्हा तुम्हाला तुमच्या कंपनीला इंडियन कंपनीज ॲक्ट 2013च्या अंडर तुमच्या कंपनीचं रजिस्ट्रेशन होते, आणि ज्या दिवशी हे रजिस्ट्रेशन होते त्या दिवसाला इनकॉर्पोरेशन असं म्हटलं जाते. मग ह्या संदर्भात जी काही डिटेल इन्फॉर्मेशन आहेत, काही प्रॅक्टिकल्स प्रॉब्लेम आहेत, ते आपण पुढं बघणारच आहोत. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे कॉर्पोरेट अकाउंटिंग विषयाच्या रिलेटेड, तर तो असा आहे टू अपडेट द स्टुडंट विथ नॉलेज फॉर प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स ऑफ अ कंपनी ॲज पर शेड्यूल 3 ऑफ द कंपनीज ॲक्ट 2013. बघा, कंपनीज ॲक्ट 2013 आणि शेड्यूल 3च्या अंडर कंपनी फायनल अकाउंट कसं प्रिपेअर करायचं आहे, ह्या संदर्भातली माहिती आपल्याला ह्या विषयामधनं घ्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, तुम्हाला कंपनी फायनल अकाउंट माहितीच असेल. फायनल अकाउंट तुम्ही 11वी-12वीला सुद्धा शिकलेला आहात. तर त्या ठिकाणी तुम्ही जे काही फायनल अकाउंट प्रिपेअर करत होता, त्या ठिकाणी तुम्ही हॉरिझॉन्टल फॉर्ममध्ये त्याचा यूज केलेला होता. त्या ठिकाणी तुम्ही फायनल अकाउंट क्रिएट करत असताना, तयार करत असताना तुम्ही हॉरिझॉन्टल फॉर्मॅट यूज केलेला. पण
आपल्याला ह्या वर्षी फायनल अकाउंट प्रिपेअर करत असताना व्हर्टिकल फॉर्मचा यूज करायचा आहे. मग तो कशा पद्धतीने करायचा आहे आणि कसा करायचा आहे ह्या संदर्भातली माहिती आपल्याला पर्टिक्युलर त्या टॉपिकमधनं ह्या विषयात माहिती भेटणार आहे. त्यानंतर पुढचा ऑब्जेक्टिव्ह आहे आपला टू एम्पॉवर टू स्टुडंट विथ स्किल टू इंटरप्रेट द फायनान्शियल स्टेटमेंट इन सिम्पल अँड समराइज मॅनर फॉर इफेक्टिव्ह डिसिजन मेकिंग प्रोसेस. आता स्टुडंट्समध्ये स्किल एम्पॉवर हवं कशा संदर्भात, तर फायनान्शियल स्टेटमेंट कसं बनवायचं सोप्या आणि त्याचं समराईज कसं करायचं ह्या संदर्भातली इन्फॉर्मेशन स्टुडंट्समध्ये त्याचं स्किल कसं डेव्हलप करता येईल त्याबद्दलची माहिती आपल्याला ह्या विषयामधनं घ्यायची आहे. म्हणजे ओव्हरऑल आपल्याला ह्या विषयामध्ये सेमिस्टर थर्डमध्ये हे 4 ऑब्जेक्टिव्हचा बेस घेऊन आपल्याला आपल्या सेमिस्टर थर्डमधील कॉर्पोरेट अकाउंटिंगचा अभ्यास हा करावायचा आहे. तर सेमिस्टर थर्डमधील जो काही रिवाईज सिलेबस आलेला आहे कॉर्पोरेट अकाउंटिंगचा CBCS पॅटर्ननुसार तो कोणता आहे त्याबद्दल आता थोडक्यात चर्चा करूया. तर ह्या वर्षी तुम्हाला सेमिस्टर थर्डला 4 चॅप्टर असणार आहेत. आता हे 4 चॅप्टर किंवा 4 युनिट कोणते, तर त्यामधील पहिला असणार आहे तुम्हाला अकाउंटिंग स्टँडर्ड्स, जे काय तुम्ही अकाउंटिंग स्टँडर्डच्या रिलेटेड पहिला ऑब्जेक्टिव्ह बघितलं त्या संदर्भात. त्यानंतर प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन्स. त्यानंतर 3rd नंबर चॅप्टर असणार आहे तुमचं कंपनी फायनल अकाउंट आणि सगळ्यात शेवटी असणार आहे व्हॅल्युएशन्स ऑफ शेअर्स. हे 4 चॅप्टर तुम्हाला सेमिस्टर थर्डमध्ये कॉर्पोरेट अकाउंटिंग ह्या विषयामध्ये शिकावयाचे आहेत. तर त्यामधील पहिला युनिट आहे अकाउंटिंग स्टँडर्ड्स. आता अकाउंटिंग स्टँडर्ड्समध्ये काय बघणार आहे, तर त्यामध्ये आपण प्रामुख्याने बघणार आहे की अकाउंटिंग स्टँडर्ड्स म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय अकाउंटिंग स्टँडर्ड्स, त्याची कन्सेप्ट काय आहेत, त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, ह्या संदर्भाची बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला पहिल्या प्रथम माहिती असणं गरजेचं आहे, ते आपण बघणार आहे. आणि त्याच्यानंतर अकाउंटिंग स्टँडर्ड्सचे काही महत्त्वाचे अकाउंटिंग स्टँडर्ड्स आहेत ते आपण ह्या युनिटमध्ये बघणार आहोत. त्यापैकी कोणकोणते बघणार आहोत, तर अकाउंटिंग स्टँडर्ड्स 5. आता हे अकाउंटिंग स्टँडर्ड्स 5 कशाचं आहे, तर नेट प्रॉफिट अँड लॉस प्रायर पिरियड संदर्भात असणार आहे. त्यानंतर अकाउंटिंग स्टँडर्ड्स 10. आता हे अकाउंटिंग स्टँडर्ड्स 10 कशाचं रिलेटेड आहे, तर प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट. त्यानंतर अकाउंटिंग स्टँडर्ड्स 14. हे अकाउंटिंग स्टँडर्ड 14 कशाचं रिलेटेड आहे, तर अकाउंटिंग फॉर अमलगमेशन्स. त्यानंतर अकाउंटिंग स्टँडर्ड 21. आता अकाउंटिंग स्टँडर्ड 21 हे कशाचे रिलेटेड आहे, तर कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट. ह्या प्रत्येक अकाउंटिंग स्टँडर्डची आपण डिटेल इन्फॉर्मेशन्स त्या पर्टिक्युलर टॉपिकमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर त्याच्या रिलेटेड जे काही प्रॅक्टिकल एक्झाम्पल असतील ते सुद्धा आपण त्या ठिकाणी अभ्यासणार आहोतच. हा झाला तुमचा युनिट नंबर 1. त्यानंतर युनिट नंबर 2 तुमचा असणार आहे प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन्स. बघा ह्या युनिटमध्ये आपण काय बघणार आहे, तर इंट्रोडक्शन टू प्रोसेस ऑफ इनकॉर्पोरेशन्स ऑफ अ कंपनी. आता इनकॉर्पोरेशनसाठी कोणकोणती प्रोसेस आहे त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहे. त्याचबरोबर डिफरन्स बिटवीन इनकॉर्पोरेशन्स अँड कमेन्समेंट. जसं की मगाशी तुम्ही ऑब्जेक्टिव्ह बघितलं की कमेन्समेंट आणि इनकॉर्पोरेशनमधला फरक काय, डिफरन्स काय, ते विद्यार्थ्यांना माहिती व्हावं ह्या उद्देशानं आपण हा सब्जेक्ट शिकणार आहोत. मग ते काय ते आपण ह्या पर्टिक्युलर टॉपिकमध्ये बघणार आहे. त्यानंतर अकाउंटिंग ऑफ इन्कम्स अँड एक्सपेन्सेस ड्युरिंग प्री अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड. आता प्री आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये जे काही तुमचे अकाउंटिंगच्या संदर्भात इन्कम असतील, एक्सपेन्सेस असतील, ते कसे अलॉट करायचे, कसे डिवाईड करायचे, त्या संदर्भात माहिती आपण त्या ठिकाणी बघणारच आहोत. त्यानंतर बेसिक ऑफ अलोकेशन्स ऑफ अँड अपॉर्चमेंट ऑफ इन्कम अँड एक्सपेन्सेस फॉर द प्री अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड. आता जे काही इन्कम आणि एक्सपेन्सेस तुम्हाला असणार आहेत प्री आणि पोस्टचे, ते कुठल्या बेसवर तुम्ही हे करणार, डिवाईड करणार, तर त्या ठिकाणी काही बेस आहेत. त्या ठिकाणी बघा तुम्हाला सेल्स रेशो असणार आहे, टाईम रेशो असणार आहे किंवा अदर काही रेशो असतील. त्याचा बेस घेऊन तुम्हाला ती इन्कम आणि एक्सपेन्सेस प्री आणि पोस्ट पिरियडमध्ये डिवाईड करायचे असतात. म्हणजेच काय, हा प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन्स
हा जो काही टॉपिक तुम्हाला ह्या वर्षी नवीन आलेला आहे त्या संदर्भात डिटेल इन्फॉर्मेशन आपण पर्टिक्युलर जेव्हा आपला तो टॉपिक स्टार्ट होईल त्यावेळेसच घेणार आहोत. त्यानंतर पुढचा युनिट आपला असणार आहे युनिट नंबर 3 कंपनी फायनल अकाउंट. तर कंपनी फायनल अकाउंट म्हणजे काय, जसं तुम्ही 11वी-12वीला फायनल अकाउंट तयार करत होता त्याच पद्धतीनं ह्या ठिकाणी सुद्धा फायनल अकाउंट तुम्हाला तयार करावं लागतं. फक्त फरक एवढाच आहे की 11वी-12वीमध्ये तुम्हाला हॉरिझॉन्टल फॉर्ममध्ये कंपनी फायनल अकाउंट क्रिएट करावं लागायचं. ह्या ठिकाणी तुम्हाला व्हर्टिकल फॉर्ममध्ये कंपनी फायनल अकाउंट क्रिएट करावायचं आहे. मग त्या ठिकाणी काय काय बघणार आहे बघा, प्रिपरेशन ऑफ कंपनी फायनल अकाउंट्स, त्यामध्ये फॉर्म्स अँड कंटेंट्स ॲज पर प्रोव्हिजन्स शेड्यूल 3 ऑफ द कंपनीज ॲक्ट 2013. कंपनीज ॲक्ट 2013च्या अंडर कंपनी अकाउंट कसं प्रिपेअर करायचं हे आपण बघणार आहे. त्याचबरोबर त्याच्या रिलेटेड काही ॲडजस्टमेंट असतील, काही ट्रीटमेंट असतील, त्यासुद्धा आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर युनिट 4 आपला आहे व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स. आता व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स म्हणजे काय, त्याची कन्सेप्ट काय आहे, त्याची नीड काय आहेत, त्यानंतर त्याच्यावरती कोणकोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात ह्या संदर्भातली पूर्ण इन्फॉर्मेशन आपण ह्या युनिटमध्ये बघणार आहे. त्यामध्ये बघा मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन्स. आता व्हॅल्युएशन्स करत असताना कोणकोणत्या मेथड्स यूज करायच्या, प्रामुख्याने 3 मेथड्स त्यांनी सांगितले आहेत. त्यामध्ये त्यांनी सांगितले नेट ॲसेट मेथड, यील्ड बेसिस मेथड आणि फेअर व्हॅल्यू मेथड. ह्या मेथडचा बेस घेऊन आपल्याला शेअर्सचं व्हॅल्युएशन कसं करायचं हे आपल्याला थोडक्यात ह्या युनिटमधनं शिकायचं आहे. म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला सेमिस्टर 3मध्ये हे 4 चॅप्टर असणार आहेत आणि ह्या 4 चॅप्टरवरनंच तुम्हाला एक्झाम सेमिस्टर 3ची ही द्यायची आहे. त्यानंतर ह्या 4 चॅप्टरचा किंवा ह्या कॉर्पोरेट अकाउंटिंगचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला काही रेफरन्स बुकची सुद्धा गरज भासणार आहे. मग ते रेफरन्स बुक कोणकोणते, तर ते तुम्हाला प्रामुख्याने पुढे लिस्ट दिलेले आहे. त्याचा बेस घेऊन सुद्धा तुम्ही अभ्यास हा करू शकताय. त्यानंतर पुढचा पॉईंट आपला आहे मेथड्स ऑफ इव्हॅल्युएशन्स, पासिंग अँड इव्हॅल्युएशन्स क्रायटेरिया. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. याच्या आधी काय व्हायचं की तुम्हाला ॲन्युअल पॅटर्न हा BCom भाग 2ला होता. आता ह्या वर्षीपासून CBCS पॅटर्न आल्यामुळं तुम्हाला सेमिस्टर पॅटर्न हा आलेला आहे. आता ॲन्युअल पॅटर्नमध्ये काय केलं जायचं, तर त्या ठिकाणी तुम्हाला 80-20 पॅटर्न हा यूज केला जायचा. आता CBCS पॅटर्न आल्यामुळं तुम्हाला सेमिस्टर पद्धत आलेली आहे आणि सेमिस्टर पद्धतीमध्ये तुम्हाला 70-30 पॅटर्न हा असणार आहे. आता ॲन्युअल पॅटर्नमध्ये काय केलं जायचं, त्या ठिकाणी 80-20 पॅटर्नमध्ये तुम्हाला टर्म फर्स्ट आणि टर्म सेकंड ह्या दोन्ही सेमचा किंवा पूर्ण वर्षाचा अभ्यास करून एक्झाम ही द्यावी लागायची. पण सेमिस्टर पॅटर्नमध्ये तुम्हाला प्रत्येक सेमिस्टरचा अभ्यास फक्त त्या सेमिस्टरमध्येच करायचा असतो किंवा त्या सेमिस्टर पुरताच मर्यादित आहे. त्याचा अभ्यास तुम्हाला पुढच्या सेमिस्टरमध्ये करायला लागणार नाही. म्हणजे हा एक फायदा तुमच्या दृष्टीनं आहे. मग बघा त्या ठिकाणी तुम्हाला म्हटले द इव्हॅल्युएशन्स ऑफ स्टुडंट्स विल बी डन ऑन 3 पॅरामीटर्स. आता तुमचं CBCS पॅटर्ननुसार तुमच्या एक्झामचं स्ट्रक्चर कसं असणार आहे, तुमच्या मार्कांचं स्ट्रक्चर कसं असणार आहे, त्याचं इव्हॅल्युएशन्स कसं केलेलं आहे त्या संदर्भात माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. तर त्यामध्ये बघा तुम्हाला प्रामुख्याने काय काय असणार आहे, तर 3 पॅरामीटरमध्ये तुमचं असेसमेंट हे केलं जाणार, म्हणजे इव्हॅल्युएशन हे केलं जाणार आहे. त्यामध्ये इंटरनल असेसमेंट असणार आहे, त्यानंतर प्रॅक्टिकल एक्झामिनेशन्स असणार आहे आणि युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन असणार आहे. आता बघा इंटरनल असेसमेंट म्हणजे काय, हे तुमच्या कॉलेज अंतर्गत जे काही 30 मार्कासाठी इंटरनल तुम्हाला दिले जातात त्या संदर्भात असणार आहे. मग त्या संदर्भात तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी कॉलेज अंतर्गत घेतल्या जातील त्या संदर्भात सुद्धा चर्चा पुढे आपण करणारच आहे. त्यानंतर प्रॅक्टिकल एक्झामिनेशन, बघा काही असे सब्जेक्ट आहेत की त्याचा आपल्याला प्रॅक्टिकलसुद्धा अभ्यास करायचा आहे. मग फॉर एक्झाम्पल कोणकोणते असणार आहे बघा, कॉस्ट अकाउंटिंग असतील, म्हणजेच काय जे काही स्पेशल ऑप्शनल सब्जेक्ट आहेत तुमचे त्या प्रत्येक सब्जेक्टला प्रॅक्टिकल हे असणार आहे. मग त्या ठिकाणी तुमचं एक्झामचं पॅटर्न कसं असणार आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला 50 मार्कला युनिव्हर्सिटी एक्झाम असणार आहे, त्यानंतर 20 मार्क्सला प्रॅक्टिकल एक्झाम असणार आहे आणि 30 मार्क्सला इंटरनल एक्झाम हे
असणार आहे. त्यानंतर बघा, फॉर युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन्स क्वेश्चन पेपर विल बी सेट फॉर 70 मार्क्स 3 hours ड्युरेशन्स. बघा आता 70-30 पॅटर्नमध्ये तुम्हाला युनिव्हर्सिटी काय करणार आहे, 70 मार्क्सची एक्झाम कंडक्ट करणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला 3 तास हे वेळ दिलं जाणार आहे. आणि राहिलेले 30 मार्क, हे 30 मार्क काय करणार आहे, तर ते कॉलेज अंतर्गत तुमची इंटरनल एक्झाम घेऊन ते 30 मार्क्स तुम्हाला कॉलेज हे देणार आहे. आता हे 30 मार्क देत असताना कुठल्या बेसवर देणार, त्यासाठी कोणकोणत्या एक्झाम कॉलेज कंडक्ट करणार, तर त्यासाठी काही मेथड्स त्यांनी सांगितले आहेत. ह्या मेथड्सपैकी तुम्हाला कुठल्याही 3 मेथड्स यूज करून त्या कॉलेजमध्ये इंटरनल एक्झाम ही घ्यावी लागणार आहे. मग त्यासाठी कोणकोणत्या इंटरनल असेसमेंटसाठी मेथड्स दिले आहेत ते बघूया. तर त्यामध्ये पहिले असणार आहे रिटर्न एक्झामिनेशन. आता रिटर्न एक्झामिनेशन म्हणजे काय, ह्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कॉलेज अंतर्गतच एखादी चाचणी परीक्षा घेतली जाईल. म्हणजेच काय, तुम्हाला 1-2 क्वेश्चन्स दिले जातील, ते तुम्हाला त्या ठिकाणी तुमची टेस्ट घेऊन ती रिटर्न एक्झाम घेतली जाईल. त्यानंतर दुसरी आहे क्विज मेथड. तर क्विज मेथडमध्ये काय केलं जातं, क्विज मेथडमध्ये तुम्हाला प्रश्न उत्तर असतात, त्याच्यावरनं तुमचे इंटरनल मार्क्स डिसाईड केले जातील. किंवा प्रेझेंटेशनमध्ये तुम्हाला एखादा टॉपिक दिला जाईल, त्याचं प्रेझेंटेशन करावं लागतील, त्याच्यावरनं तुमचे मार्क्स कन्सिडर करू शकतात. किंवा प्रोजेक्ट्स तुम्हाला दिले जातील, किंवा काही असाइनमेंट दिल्या जातात, किंवा काही ट्युटोरियल्स असतील, किंवा तुमची ओरल एक्झामिनेशन घेतली जाईल. आणि ह्याच्यापैकी कुठल्याही 3 मेथड यूज करून तुम्हाला तुमचे इंटरनल मार्क्स हे दिले जातील. जे ओव्हरऑल अशा प्रकारे आज आपण काय बघितलं की BCom भाग 2nd सेमिस्टर 3मधील जो काही सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी अंतर्गत CBCS पॅटर्न 2019 नुसार रिवाइज सिलेबस आलेला आहे, त्या संदर्भात आपण थोडक्यात आज चर्चा केली. आता कॉर्पोरेट अकाउंटिंगच्या रिलेटेड त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, मुळात हा आपण सब्जेक्ट का शिकतो ते बघितलं आपण. त्यानंतर त्याचा सिलेबस कोणकोणता आहे, म्हणजे कोणकोणते चॅप्टर तुम्हाला ह्या सेमिस्टरला असणार आहेत, त्या संदर्भात थोडक्यात आपण ओव्हरव्ह्यू घेतलेला आहे. आणि सगळ्यात शेवटी तुमचं नेचर ऑफ क्वेश्चन पेपर किंवा पॅटर्न कसं असणार आहे एक्झामचं, त्या संदर्भात आपण थोडक्यात चर्चा ही केलेली आहे. धन्यवाद.